आता पहा आपल्याला कॅलेंडरवर इथं क्वेश्चन दिलेला आहे. सवितापेक्षा वनिता 732 दिवसांनी मोठी आहे. सविताचा जन्मवार रविवार असल्यास वनिताचा जन्मवार कोणता? तर आपल्याला सवितापेक्षा वनिता ही किती दिवसांनी मोठी दिलेली आहे? 732. मग आता पहा सवितापेक्षा वनिता 732 दिवसांनी मोठी आहे. म्हणजे आपल्याला दिवस दिलेले आहेत, दिवसांनी मोठी आहे, मोठी आहे. आता इथं काय केलंय? सविताचा जन्मवार म्हणजे सविता ज्या दिवशी जन्मली तो दिवस दिलेला आहे. सविताचा जन्मवार कोणता आहे? रविवार. रविवार. आपल्याला कोणाचा काढायला सांगितलाय? वनिताचा जन्मवार कोणता? वनिताचा जन्मवार. जन्मवार कोणता? आता पहा सवितापेक्षा वनिता किती दिवसांनी मोठी आहे? 732. आता पहा इथं 732 हे आपल्याला दिवस दिले. आठवड्यामध्ये एकूण दिवस असतात किती? 7. मग आपण 732 ला किती न भागणार? 7 न. आता लक्ष द्या इथं कॅन्सल करणार. 7 1 7 बरोबर आहे. 7 चोक 28 म्हणजे आता इथं बाकी किती राहिले? शिल्लक किती राहिले? 4. म्हणजे किती दिवस शिल्लक राहिलेले आहेत? 4 दिवस काय राहिले? शिल्लक राहिले. तर समोर लिहूया. तर आता सवितापेक्षा वनिता आहे किती दिवसांनी मोठी होती? 732. म्हणजे इथे दिवस किती शिल्लक राहिले? 4. सविताचा जन्मवार आहे रविवार. कोणाचा? सविताचा जन्मवार आहे रविवार. तर आपल्याला काय करावं लागेल? या सविताच्या जन्मवारापासून कितनं मागे जावं लागेल? 4 न. तर आता पहा सविताचा जन्म झाला रविवारी, तर 4 न मागे गेलो तर वार कोणता येणार आहे? रविवारच्या मागे शनिवार, शनिवारच्या मागे शुक्रवार, शुक्रवारच्या मागे गुरुवार आणि गुरुवारच्या मागे कोणता वार आहे? बुधवार. म्हणजे बुधवारी कोणाचा जन्म झालेला आहे? जन्मवार कोणाचा आहे? वनिताचा. बुधवार कोणाचा जन्मवार आला? वनिताचा. रिपीट सांगतो पहा. आता सविताचा जन्म झालाय रविवारी. किती शिल्लक राहिले होते? दिवस 4. तर आता सवितापेक्षा वनिता 4 दिवसांनी मोठी आहे म्हणून आपण काय करणार की 4 न काय येणार? मागे येणार. म्हणून आता पहा शनिवार 1 दिवस, शुक्रवार 2 दिवस, गुरुवार 3 दिवस आणि चौथा दिवस कोणता? बुधवार. म्हणजे वनिताचा जन्मवार आपल्याला काढायला सांगितलं होता. वनिताचा जन्मवार कोणता? तर वनिताचा जन्मवार कोणता याला? बुधवार.